नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ता मी निघाली आहे बाहेर. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि कुठे जाणार आहे हे तर मला पण नाही माहिती. असं कधी झालं आहे का तुम्हाला, की अचानक असं मूड झालं आहे आणि काहीतरी तुम्हाला चटपटीस खावंसं वाटले. सो आज माझ्यासोबत असंच काहीतरी झालेलं आहे. सो मी आत्ता बाहेर निघाली आहे आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मी कुठे जाते काय करते. सो चला. रामकृष्ण हरी, मला माऊलीचं दर्शन झालेलं आहे जाता जाता, तुम्ही बघू शकता. आणि आता माऊलीचं दर्शन घेऊन मी आता पुढे निघाली आहे. तर मग चला. आता झेले अण्णा स्नॅक सेंटर इथे मूग भजी खायला आलेली आहे, कारण इथे मूग भजी खूप स्पेशल आहे यांच्याकडे. तर नाव बघा तुम्ही, कसलं भारी नाव आहे, झेले अण्णा. आणि इथे आल्या आल्या इथे पण माऊलीचं दर्शन झालेलं आहे मला. सो माऊलीचं दर्शन घेतली आता आणि आता मी खाणार आहे झेले अण्णाची मूग भजी. तर चला, आता मी झेले अण्णाची भजी खाते आणि तुम्हाला सांगते की कशी आहे इथे भजी. तर या तुम्ही पण खायला झेले अण्णाची मूग भजी. आणि खरंच मूग भजी, ह्यांचं नाव जेवढं छान आहे तेवढं मूग भजी पण तेवढीच छान आणि चविष्ट मूग भजी आहेत. खूप मजा येते भजी खाताना आणि त्याच्यासोबत मिरची, आहा क्या बात आहे. आणि भजी खाऊन झालेलं आहे आता माझं. आणि आता मी गवती चहा ऑर्डर केलेली आहे. आणि आता गवती चहा पिता पिता माझं थोडंसं लक्ष मागं गेलं. तर मला मागं दिसले आपले महाराज दिसले. सो मी महाराजांचं पण दर्शन घेतलं, त्यांचं पण आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेऊन आता मी घरी निघाली आहे. तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असू द्या तुमचा सपोर्ट, आशीर्वाद असू द्या तुमचा पण. सो लेट्स गो आणि भेटू आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.